राजुरा विधानसभा क्षेत्रात औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथील नगर परिषदेच्या उदासीन आणि गलथान कारभारामुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विराजमान रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील डांबरी रस्त्यावर खड्डे पडून मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाणीचं साम्राज्य पसरलं आहे। त्याच ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील पुतळा आहे। शहरातील या मुख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाण पसरून संपूर्ण परिसर अस्वच्छ झालेला आहे। रस्त्यावरून वेगाने ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे खड्ड्यातील चिखल आणि घाण स्मारक परिसरात उडत आहे। महापुरुषांच्या स्मारकासमोर अशा प्रकारे चिखल, घाण आणि खड्डे म्हणजे एक प्रकारे हा महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना असून 8 दिवसांच्या आत समस्या दूर करावी, अन्यथा चिखल आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे सचिन भोयर यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन दिला आहे। यावेळी मनसे जिल्हा कामगार चिटणीस नितीन भोयर, कोरपणा तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, महालिंग कठाळे महाराज, शहराध्यक्ष राजू गरगेलवार, प्रसिद्धी प्रमुख अक्षय भांदकर, मनसे सैनिक मयूर जोगी, मंगेश चौधरी, आशिष कोल्हे यांच्यासह इतर मनसैनिकांची उपस्थिती होती। गडचांदूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापुढे तसेच त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापुढे एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल गाड झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आहे आणि हे एक प्रकारे या स्मारकापुढे होणारं चिखल म्हणजे महापुरुषांची विटंबनाच आहे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही गडचांदूर नगरपालिका प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये तुम्ही या ठिकाणचं चिखल संपवून या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे याच चिखलाच्या माध्यमातून चिखल आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत।